शेतकरी बांधवांनो, सद्यस्थितीत सोयाबीन पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचं जे आहे ते काही ठिकाणी कॉम्प्लेक्स जो आहे तो निदर्शनास येतोय। त्यामध्ये प्रामुख्याने जे आहे ते एरियल ब्लाइट, जसं आपण इथं पाहताय तर हा जो आहे तो हा एरियल ब्लाइट आहे। हे एक दुसरं एक आहे की अशा प्रकारचे पानं जे आहेत ते ह्याचं पण चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव झाल्याच्या नंतरही होतात। पण हा जो आहे तो हा चक्री भुंग्याचा नाही आहे, हा एरियल ब्लाइटचा हा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे। दुसरा विषय, सोयाबीन पिकामध्ये बऱ्यापैकी जे आहे ते जसं आपण इथं पाहताय तसं हे जे काही विटकरी स्पॉट आपल्याला इथं दिसत आहे, तर हा जो आहे तो सोयाबीन पिकामधला शेंग करपा नावाचा रोग आहे। आणि त्याची म्हणजे जस्ट इनिशियल स्टेजला तो आता आहे, तो चालू झालेला आहे। आणखीन पुढं पाऊस सांगितलेला, तर अशा ठिकाणी जे आहे ते आता ह्या ज्या काही आपल्या शेंगा तुम्ही जर बघताय तर इथं थोड्याफार प्रमाणामध्ये आता हे पॅचेस जे आहेत ते आपल्याला निदर्शनास चालू झाले। सोबतच इथं जे आहे ते पानावर सुद्धा जे आहे ते बुरशीजन्य रोगाचं जे आहे ते कॉम्प्लेक्स जे आहे ते आता निदर्शनास यायला चालू झाले। तर ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण जे आहे ते टेबिकोनोझोल अधिक सल्फर हे बुरशीनाशक किंवा ह्याच्यामध्ये पायरॅक्लोस्ट्रोबिन नावाचं जे काही बुरशीनाशक येतं तर त्याचा स्प्रे आपण घेऊ शकतो। मार्केटमध्ये प्रायझर नावाने येतं किंवा दुसरं जे ह्याच्या आधी सांगितलेलं ते स्वाधीन नावाने येतं किंवा बेस्टलाईन किंवा कॅमलाईन नावानं जे बुरशीनाशक येतं त्याचे जे आहे ते आपण स्प्रे घेऊ शकतो। आणि ह्याचं जे आहे ते व्यवस्थापन आपण सोयाबीन पिकातलं बुरशीजन्य रोगाचं जे आहे ते आपण करू शकतो।